परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा परिसरात प्रास्ताविक सिमेंट स्लीपर कारखान्याला ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे। या कारखान्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेती निकामी होणार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। सोबतच या कारखान्यामुळे जलवायू प्रदूषण देखील वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे हा कारखाना चुडावा परिसरात उभा करू नये अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। शेतकऱ्यांकडून ना हरकत घेणे गरजेचे असताना देखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे आज परभणी जिल्हाधिकारी व पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील शेतकरी व ग्रामस्थान तसेच परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये कारखान्यासंदर्भात प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। मला सगळ्यात आक्षेपार्ह गोष्ट अशी वाटते की खरं तर परभणी जिल्ह्यातली सगळीच जमीन इतकी सुपीक असताना आज परभणी जिल्ह्याचं वाळवंट करायचं ठरवलंय की काय माहीत नाही। कारण शक्तिपीठ असेल, समृद्धी महामार्ग झाला, द्रुतगती महामार्ग झाला, आता पुन्हा त्याच्यासाठी जमिनी चुडाव्यामध्ये कुठेतरी सिमेंट कारखान्यासाठी म्हणजे ज्या पाण्याखालच्या जमिनी आहेत ते सगळं उद्ध्वस्त करायचं कारस्थान होत असेल तर मला असं वाटतं शेतकरी म्हणून देखील आम्ही त्याला ठामपणे विरोध करणार आहोत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय आहे की नाही, कायद्याचं राज्य आहे की नाही। म्हणजे मला जी माहिती मिळाली की ज्या माणसानं हैदराबादच्या ती जमीन खरेदी केली त्याचा 1 दिवसात फेर होतो। अरे आमचा साधा शेतकरी 6-6 महिने वर्षभर खेटा घातल्या तरी त्याच्या जमिनीचा फेर होत नाही आणि काही फेर 1 दिवसात होतात। मला असं वाटतं काय प्रकारचे अधिकारी हे परभणीला मिळालेले आणि कुठल्या इंटेन्शननं ते काम करतात, या सगळ्या गंभीर गोष्टी आहेत माझ्या दृष्टीनं। त्यामुळे येत्या काळात आम्ही या सबंध चुकीच्या प्रशासनाविरुद्ध, सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध कायमच आम्ही आंदोलनात असतो आणि ते आंदोलन आम्ही तीव्र करू। यस नमस्कार, मी ॲडव्होकेट चेतन चिंतामण देसाई व शेतकरी चुडावा आणि माझ्यासोबत सगळे ग्रामस्थ शेतकरी आलेले आहेत। आज कलेक्टर साहेबांनी बैठक ठेवली होती दुपारी 1 वाजता MPCB अधिकारी आणि DIC जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी यांच्यासोबत की जो पर्यावरणाचा विषय आहे आणि तिथं जी सिमेंट स्लीपर प्रायव्हेट सिमेंट स्लीपर फॅक्टरी येते त्याच्या संदर्भात आज साहेबांनी बैठक ठेवली होती आणि त्याच्या संदर्भात आमची चर्चा झाली, पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं आहे त्याबद्दल की आमचे शेतकऱ्यांचे हे 121 प्रश्न आहेत त्या लिस्टमध्ये। त्या 121 प्रश्नांचे साहेबांनी ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून त्याची उत्तरे मागून घ्यावीत आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली ही जी इंडस्ट्री येते ती खरं तर म्हणजे ती बेकायदेशीररित्याच येते, कारण की इथे रिजनल प्लान आहे, चुडाव्याला रिजनल प्लान तयार केला आहे नगर विकासाने, पण तिथे डेव्हलपमेंट प्लान नाही आहे आणि जोपर्यंत डेव्हलपमेंट प्लान येत नाही तोपर्यंत तिथे कुठलीच इंडस्ट्री स्थापन करता येत नाही। हरविंदर सिंग सिखॉन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2026चा कायदा आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे जोपर्यंत डेव्हलपमेंट प्लान येणार नाही रिजनल प्लानमध्ये तोपर्यंत कुठल्या इंडस्ट्रीला परमिशन देणं हे योग्य ठरणार नाही आणि येण्याची परमिशनसुद्धा देणं बेकायदेशीर राहील। आणि तसं त्याप्रकारे आम्हाला सगळं साहेबांनी आश्वासन दिलं आहे की शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांच्या सहमतीशिवाय तिथं कुठल्याही संमत्या देण्यात येणार नाहीत आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जाईल आणि पुढील बैठक आता कधी होईल ते आपल्याला कळवतील ते पत्राद्वारे वगैरे आणि त्याच्यानंतर पुढील निर्णय होईल। धन्यवाद।